श्रीराम नमस्कार. आज 24 जून 2026 अष्टवक्र गीता भाग 3. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की राजा जनक आणि अष्टावक्र मुनी यांच्यामध्ये अहंकार या शब्दापर्यंत येऊन संभाषण थांबलं होतं. मुनिवर्यांनी राजा जनक याला सांगितलं की मनुष्याच्या विचारांच्या कंपनाद्वारे जी अवस्था निर्माण होते त्याला मन असं नाव आहे. आणि या मनामध्ये जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा मनुष्य स्वतःच्या जीवनाला अधोगतीकडे न्यायला लागतो. कारण अहंकाराचा जन्म हा नाश केल्याशिवाय राहत नाही, तो वेळीच सोडणंच गरजेचं असतं. राजा जनक मुनिवर्यांना विचारतो की मुनिवर्या, मनुष्य स्वतःला बांधून ठेवतो. आपण जसं म्हणालात की सर्व मद मोह मत्सर माया अहंकार या रिपूंनी मनुष्य स्वतःला बांधून ठेवतो, जे या भगवंताने प्रत्येकाला जन्मताच दिलेले आहेत. पण मग ह्याच्यातनं मोकळं कसं व्हायचं? या सर्व गोष्टी जर बांधलेल्या आहेत तर मोकळं कसं होणार? मुनिवर्यांनी राजांकडे एक कटाक्ष टाकला आणि संभाषण थोडं थांबलं. राजा जनकाला कळेना की माझा प्रश्न चुकीचा तर नाही ना, कारण का उत्तर अवघड आहे. मुनिवर्यांनी जनक याच्याकडे हसून सांगितलं की राजा, मनुष्य कधीच बांधला जात नाही, तो सदैव मुक्तच असतो. मनुष्याचं मन त्याला बांधून ठेवतं. विचार, आचार, कृती या सर्वांनी मनुष्य स्वतःला बांधून घेतो. अन्यथा बंधन हे नसतंच, मुक्तताच असते. पण बांधलेली गोष्ट ही मुक्त करायला लागते. आणि तुम्हाला मुक्तच जीवन दिलेलं आहे. आपल्याला जीवन जगताना सहजतेने जगणं गरजेचं आहे. मनुष्य दुःखी होतो कारण तो स्वतःला अडकवून घेतो विचारांमध्ये, या सर्व रिपूंमध्ये अडकून घेतो, म्हणून तो बांधला गेला असं त्याला वाटतं. एखाद्या घरामध्ये कर्ता पुरुष घर सांभाळण्याबरोबरच मुलाबाळांचं शिक्षण करत असतो, तेव्हा त्याला असं वाटतं की मी माझ्या संसाराला बांधला गेलेलो आहे. पण कधी काळी जर दुर्दैवाने त्याचा अंत झाला तर हेच कुटुंब जगायचं राहत नाही, पुढं जगणं चालूच राहतं. हे कळायला हवं की आपण कुठेही स्वतःला बांधून घेतलेलं आहे हे कधी म्हणता कामा नये. कारण जग थांबत नाही, प्रत्येक क्षण हा बदलत राहतो. राजा जनकांनी मुनिवर्यांना प्रश्न विचारला, पण अहंकार हा जो जन्म घेतो, जसं तुम्ही म्हणताय की सर्व हे मुक्तच असतं, पण मग मुक्त असेल तर मनुष्याचा जन्माचा उपयोग काय प्राप्ती करायची? इथं मुनिवर्य सांगतात की राजन, मनुष्याला स्वतःची ओळख पहिलं होणं गरजेचं असतं. अख्खा जन्म निघून जातो पण तो स्वतःची ओळखच करून घेत नाही. राजा जनकाला थोडा प्रश्न पडतो की स्वतःची ओळख करून घेणं म्हणजे काय. सहज त्यांनी मुनिवर्यांनी राजाला सांगितलं की माझा जन्म कशासाठी झाला हा प्रत्येक मनुष्याने विचार करायला पाहिजे. भगवंतानी जन्म घातलाय खरा, पण तो मला स्वतःला त्याच्याशी एकरूप होण्यासाठी घातलेला आहे. बाकी अवस्था ह्या मनुष्य निर्माण करत असतो आणि ते वास्तव पण आहे. कारण शरीर जसं दिलेलं आहे तसं त्या शरीराला नियंत्रित करण्यासाठी किंवा आपण मेंटेन करण्यासाठी
तुम्हाला अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी पण त्या भगवंतांनी पुरवल्या आहेत. पण मनुष्य त्याच्यावरती नियंत्रण ठेवत नाही, त्या अनियंत्रित ठेवतो, म्हणून अडचण आहे. आपण किती अन्न खातो ह्याचा कुठलाही मनुष्य विचार करत नाही. आपल्याला राहायला किती जागा लागते. आणि मग भगवंताला मनुष्याचं जीवन जेव्हा संपतं, देह जेव्हा निस्तेज होतो, तेव्हा तो सत्यता सर्व समाजाला पटवून देत असतो. की एखाद्याला गाडतात की त्याची जागा किती असते, 6 फूट 7 फूट. एखाद्याला जाळतात, ते स्ट्रेचर किती असतं, 6 फूट 7 फूट, ह्याच्यापेक्षा जास्त नसतं. पण अर्थ काय होतो की एवढी जागा मनुष्याला पुरेसी असते. पण सध्या काळात आपण बघितलं की आपल्याला 1 बेडरूम 2 बेडरूम 4 बेडरूम कितीही मोठं फार्म हाऊस तरी जागा अपुरीच पडते. कारण का? मनुष्याने भौतिक गरजा वाढवल्या आणि तो स्वतःपासून दूर चालला. म्हणून अष्टावक्र सांगतात की राजन, मनुष्याला स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. कारण जो व्यक्ती स्वतःला ओळखतो त्याला त्याचं ध्येय लक्षात येतं. पण जोपर्यंत ध्येय लक्षात येतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कारण अहंकाराचं बीज हा मनुष्य स्वतः पेरतो आणि या अहंकारातनं त्याला बाजूला व्हायला पाहिजे तर तो होत नाही. त्या अहंकारात अडकून राहतो. त्याला असं वाटतं की मी बोललेली प्रत्येक गोष्ट समोरच्याने ऐकली पाहिजे. माझे नातेवाईक, माझे नातेसंबंध हे माझ्या जवळचे आहेत, ते माझ्यामुळे दुखवले असतील किंवा त्यांच्यामुळे मी दुखवलं असेल. राजा जनकाला कळलं नाही. मुनिवर एखादं तुम्ही थोडस स्पष्ट करून सांगा. मुनिवर यांनी सांगितलं की राजा, हातात जर निखारा धरला जळता तर तू काय करशील, किंवा ह्या लोकांच्या हातामध्ये जळता निखारा दिला तर काय करशील. राजा म्हणतो, मुनिवर्य, हा निखारा लगेच टाकून देण्यात येईल आणि एकतर मी तो जळता निखारा हातात घेणारच नाही. मुनिवर्य म्हणतात, राजा बघ, तुझंच उत्तर तू दिलंस. मनाच्या कोपऱ्यामध्ये अहंकार निर्माण होतो, ईर्ष्या निर्माण होते, मीपणा निर्माण होतो आणि हे निखारासारखं आहे की जे आपल्याला जाळत असतं. ते समाजाला जाळत नाही, ते आपल्यालाच जाळतं आणि आपणच आपला हात भाजून घेतो. ह्यांनी मला त्रास दिला, ह्यांनी मला दुखवलं, हा भाऊ माझा असा वागला, ही बहीण माझ्याशी असं वागली. आपण ते आतमध्ये घ्यायचंच नाही, ते सोडून द्यायचं. निखारा तुम्हाला टाकायलाच लागतो, तेव्हा तुमच्या वेदना कमी होतात. अर्थ असा की त्या गोष्टींमध्ये आपण मानसिकरित्या अडकून न राहणं, सहजतेने मोकळं करणं. कारण जेव्हा ही परिस्थिती मनुष्य स्वीकारतो, सोडण्याची कला, तेव्हा अहंकाराला संधी कमी असते. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही, आपण म्हणतो की कुठलीही कष्ट करताना किंवा एखादी गोष्ट साध्य करताना, ती साध्य करायची असेल तर तुम्हाला प्रमाणाबाहेर कष्ट करायला लागतील. पण ती गोष्ट जर चुकीची असेल आणि तुम्ही प्रमाणाबाहेर कष्ट करत असाल तर तुमचं अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक माणसाने उंचीवर जायचा प्रयत्न करावा, पण त्या ज्ञानाच्या उंचीवर जायचा प्रयत्न करावा. आपण काय गोष्ट कमवायची हे मनुष्याला कळणं गरजेचं असतं. त्याच्यात हाव निर्माण होते, त्याच्यात माया निर्माण होते आणि मनुष्य ह्या मायाजालमध्ये अडकून राहतो. त्यातनंच अहंकार निर्माण होतं. मी अशी गोष्ट घेईन, शेजारच्याला गाडी घेतो, आपण म्हणतो मी त्याच्यापेक्षा चांगली घेईन. शेजारचा अजून काही घेतो, आपण म्हणतो मी त्याच्या. ही ईर्ष्या कोणासाठी? ना त्याच्यासाठी, ना तुमच्यासाठी, ना घरच्यांसाठी. तर हा मनुष्य आपल्या विचारांमध्ये उत्पन्न झालेला अहंकार असतो, जो तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेत असतो. मग आपण हा अहंकार निर्माणच का होऊन द्यायचा? आपण सहजतेने का नाही घेत? माझ्याकडे जेवढं प्राप्त आहे, जेवढ्या तुमच्या घरामध्ये आपण म्हणतो की जेवढे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट जेवढी जास्त, तेवढं लाईटचं बिल जास्त येणार.
जेवढं कमी तेवढं तुमचा बिल कमी येणार. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जेवढ्या गोष्टी वाढवल्या आहेत त्याचं बिल तर, खर्च तर तुम्हालाच करायला लागणार आहे. आणि शेवटी लक्षात येतं की ह्यांनी ऱ्हास होतोय. आज माणसांच्या वाचायच्या सवयी सुटलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट मोबाईलवरती उत्तर मिळतं. विचारधारा बंद झालेली आहे. आजही पेपरमध्ये कोडी येतात, पण कोडी कोणी सोडवत नाही. थोडंसं अडलं की लगेच ChatGPT किंवा गुगलवर जाऊन ते उत्तर शोधलं जातं आणि आपण समोरच्याला फोन करून सांगतो, अरे याचं उत्तर मला मिळालं, मी शोधलं. पण ही मनाची केलेली फसवणूक असते. जोपर्यंत राजा मनुष्य स्वतःच्या मनाला फसवत राहतो तोपर्यंत तो कधीच यशस्वी होत नाही आणि तो अस्वस्थ अवस्थेत राहतो. मनुष्याला स्वतःला अवस्था स्वीकारणं गरजेचं आहे. ती त्यांनी, आणि कशातही अडकून न घेणं, मोकळं होणं गरजेचं आहे. आपल्याला कोणी उत्तम दिलं तर ते स्वीकारणं, त्यात अडकून बसू नये. आणि नाही दिलं तरी मला दिलं नाही म्हणून त्याच्यामध्ये दुःख वाटून घेऊ नये. आपल्या नशिबामध्ये जे प्राप्त आहे ते आपल्याला जर आपल्या नशिबात असेल तर ते प्राप्त होतच. पण त्या प्राप्तीसाठी मनाची अस्वस्थता निर्माण करणं म्हणजे आपण अहंकार आणि त्या मोहाच्या पाठीमागे जाण्यासारखं आहे. जीवनामध्ये सर्व गोष्टी मिळतात, पण मनुष्य स्वतःकडे बघायचं, ही एक गोष्ट प्राप्त करू शकत नाही. मला आज अमुक गोष्टींचं सुख मिळालंय, ह्याच्यातच तो रमून जातो, त्याच्यातच अडकून जातो. समाजाला कळत नाही की अहंकार ही गोष्ट नष्ट करणारी गोष्ट आहे आणि जी विचारांमध्ये तुमच्या मनाचा ठाव घेते. विचारांचं जाळं म्हणजेच मन, ही अवस्था आहे. म्हणून सहजतेने, सहजता ही जीवनामध्ये मनुष्याला उत्तम मार्गावर घेऊन जाते. भगवंताचं दर्शन करताना मला कसं दर्शन होईल, माझी कोणाची ओळख आहे का, म्हणून मनुष्य कोणाला फोन करतो आणि मग दुसऱ्याला सांगतो माझी तिथं ओळख आहे, मला मुक्त प्रवेश आहे, आम्हाला गाभाऱ्यापर्यंत जाता येतं, इतरांना जाता येत नाही. हे दर्शन नाही होत, याला अहंकार म्हणतात. मुनिवर्य सांगतायत, राजा मनुष्य जीवनाच्या या छोट्या छोट्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. तुम्ही 4 तास लाईनीत उभे राहिलात, पण आम्ही दर्शन 10 मिनिटात झालं. आम्ही सरळ फक्त एक फोन केला आणि 10 मिनिटात दर्शन घेतलं. आणि मग मनुष्य त्या गोष्टीत अडकून राहतो आणि तो सगळ्यांना तेच सांगत असतो की माझी तिथं ओळख आहे, 10 मिनिटात दर्शन झालं. या गोष्टी मनुष्याला अधोगतीकडे देतात. भगवंताची प्राप्ती, भगवंताला भेटणं, भगवंताला मिळणं हे सगळं स्वतःत आहे. स्वतःच्या हृदयात डोकावून बघितलं कशाचा मेळ करायचा आहे हे मनुष्याला कळत नाही. मी भेटायला गेलेलो आहे म्हणजे तो सोडण्यासाठी गेलेलो आहे. आपण म्हणतो की दत्तात्रयांच्या आरतीत आहे, मी तू पणाची केली झाली बोलवण, मग हा मी सोडायचा आहे. मग इथं तसंच मुनिवर्य सांगताय, परमेश्वराचं दर्शन घेणं म्हणजे तुझ्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून तू त्याचं दर्शन घ्यायला बाहेर चाललायस. अन्यथा समाधान असेल तर तू त्याला आपल्या अंतरात्म्यातच बघितलं असतंस. बाह्य दर्शन आहे, जसं पहिल्या भागात सांगितलं की कृती ही ज्ञानाने होणं गरजेचं आहे. स्थान महत्व पटवून घेण्यासाठी आपण गेलो, तो ज्ञानाचा भाग झाला. पण इथं गेल्यानंतर माझं देवाचं दर्शन झालं, हे चुकीचं आहे. भक्ती आणि प्रेम ही एकरूपता असावी. कारण जेव्हा ओढून ताणून भक्ती होते त्याच्यात प्रेम राहत नाही. आपल्या घरामध्ये आपण साखर संपते, आपण लगेच ती मागवून घेतो किंवा दुकानात जाऊन घेतो. असं कधी मनुष्य म्हणतो का की माझ्यातली भक्ती संपलेली आहे? पण वास्तविक भक्ती संपायला ती असायला लागते.
आणि ती आहे याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा तुम्ही बाहेर ही मठ मंदिरं फिरत तुम्ही जात नाही. आपल्या गोंदवल्याला स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी, नामस्मरण करा, म्हणजे स्वतःला ओळखा. म्हणजे खूपदा झालंय सांगून, न म स्मरण, ज्याच्यात मी नाही त्याचं स्मरण करा. मग जप केला जातो लाख वेळा, कोटी वेळा. म्हणजे काय, तेवढ्या वेळा आपल्याला सांगितलं जातं की मी नाही, फक्त तू आहेस. त्याला नामस्मरण म्हणतात. मनुष्य याच्या विरुद्ध वागतो आणि अहंकाराला जन्म घालतो. आणि मग अहंकाराचं बीज एकदा रोवलं की तुम्ही त्याला जसं ज्या विचारांचं पाणी आणि खत घालताय त्या अनुषंगानेच ते झाड वाढणार आहे. आणि ते झाड एकदा वाढलं की त्याला ती विषारी फळं आल्याशिवाय काही राहणार नाहीत आणि ती नाश केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हे राजा, मनुष्यानी कशातच बांधला गेलेला नसतो, तो मुक्तच असतो. बांधले जातात ते विचार, ते जर त्यांनी मुक्त केले तर त्याला कशाचीच ओढ लागणार नाही. आणि जर एखाद्या गोष्टीचं आपल्याला प्राप्ती हवी असेल तर ज्ञानाने त्याचं मोजमाप करावं, म्हणजे ज्ञान तुम्हाला ती त्यातनं मोकळं करेल. एखादा जिलबी खात असेल, किती जिलबी खावी हे त्याला कळत नाही, पण तो ज्ञानी असेल तर ज्ञान त्याला लगेच सांगतं, 2च खा, जास्त खाऊ नको, त्रास होईल. तो थांबतो, म्हणजेच मोकळं होणं, मुक्तता होणं. पण बांधून घेणं म्हणजे अमर्यादात खात राहणं, शरीराला त्रास होईपर्यंत खात राहणं, ह्याला अज्ञान म्हणतात. मनुष्य MBA झाला, BA झाला, ग्रॅज्युएट झाला, इंजिनियर झाला म्हणजे तो उच्च शिक्षित झाला, पण उच्च ज्ञानी झाला असं नाही होत. उच्च शिक्षित ही पदवी वेगळी आहे आणि उच्च ज्ञानी ही पदवीच नाहीये. कुठे तुम्हाला वाचायला किंवा कुठे मिळतं का की आपण जसं म्हणतो बॅचलर ऑफ सायन्स, याच्यामध्ये उच्च शिक्षित मुलगा कसा आहे, उच्च शिक्षित आहे, मुलगी उच्च शिक्षित आहे, पण उच्च ज्ञानी आहे का, तर तिचं उत्तर तुम्हाला नाही येईल. ज्ञान आहे पण ते उच्च आहे का माहित नाही, कारण उच्च आलं तर ज्ञानाचा उपयोग व्यवस्थित केला जातो. आणि जो ज्ञानी आहे तो सांगत फिरत नाही की मला ज्ञान आहे. ज्ञान हे प्रगट होतं क्षणासाठी. ज्ञानी मनुष्य कधीही सांगायला जात नाही की मी ज्ञानी आहे, माझं ऐका, मी ज्ञानी आहे, माझं ऐका. कारण ज्ञान हे वेळेला प्रगट होतं, गरज असेल तर प्रगट होतं. मग हे प्रत्येक मनुष्यानी आपल्यामधलं ज्ञानाचा गुण हा तपासला पाहिजे. मी ज्ञानी आहे का? तुम्ही म्हणाल हो मी ज्ञानी आहे, मला सगळं कळतं. मग सगळं कळतं, मग तू स्वतः कसा कळत नाहीस? माझ्या शरीर झालेला रोग हा कुठल्या भोगाचा एक भाग आहे हे ज्ञानाने तुम्हाला कळू शकेल. सहज त्यांनी रोग येत नाहीत. ज्ञानाची प्राप्ती झाली तर त्याच्यावर तुम्ही विजय संपादन करू शकाल. पण मला काही होत नाही म्हणून असं जर अहंकारामध्ये राहिलात तर त्याचा काही उपयोग नाही. राजा जनकाने मुनिवर्यांना प्रश्न विचारला, अहंकार मुनिवर्य मला लक्षात येत आहे, पण मग हे षडरिपू जे आहे, हे भगवंतानी जे आपल्याला जन्म देताच आपल्याला प्राप्त झालेले आहेत, मद, मोह, मत्सर, माया, अहंकार, मग याचं निदान मनुष्याने वापर तरी कसा करावा हे तुम्ही सांगा. मग ह्याच्यावरती अष्टावक्र काय उत्तर देतात आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.